नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर धनंजय खनके. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन संदर्भात गायडन्स करत आलेलो आहोत. MBBS, BMS, BDS, BHMS अशा विविध कोर्सेसला आम्ही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मदत केलेली आहे. तर मित्रांनो, आता नीट 2024चा पेपर झालेला आहे. त्याचा रिझल्ट लवकरच लागेल. काही प्रायव्हेट क्लासेसच्या आन्सरवरून तुम्ही तुमचे मार्क देखील काढले असतील. तर पुढची ॲडमिशन प्रोसेस कशी असते किंवा आपण ज्याला काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो ती प्रोसेस कशी असते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया. तर सर्वात पहिला प्रश्न पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा असतो की काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय. तर आपण रिझल्ट लागल्यानंतर जो ज्या संस्थेचा फॉर्म असतो, आता महाराष्ट्रामध्ये CET सेल आहे, त्यानंतर कर्नाटकामध्ये KE आहे, MP मध्ये MP ऑनलाईन आहे. तर हा फॉर्म भरून आपण तिथं डॉक्युमेंट वगैरे अपलोड करत असतो. त्यानंतर त्या डॉक्युमेंटची फॉर्मची एक ऑनलाईन तपासणी केली जाते. त्यानंतर आपण कॉलेजेसचे नाव ॲड करतो आणि आपल्याला लिस्टमध्ये कॉलेज मिळतं. तर ही सगळी जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात काउन्सिलिंग प्रोसेस. ओके. तर शासनानं ही प्रोसेस एकदम सोपी करून दिलेली आहे. एक विद्यार्थ्यांना जरी ही प्रोसेस केली तरी त्याला व्यवस्थित ती पार पाडता येईल किंवा आपलं जे ब्राउचर आहे ते ब्राउचर वाचून आपण त्या एक टप्प्यानं जर गेलो तर ही सगळी प्रोसेस तुम्ही करू शकता. ओके. परंतु त्यात पण काय होतं की काही वेळेस विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहीत नसतात हां, त्यामुळं त्यांना तिथं एक अडचण येऊ शकते. तर आम्ही काय करतो की ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे तुमची ही व्यवस्थित करून देतो. म्हणजे कुठला फॉर्म भरायचा, त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर कोणतं कॉलेज निवडायचं. ओके. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी एवढी काही माहिती नसते फारशी. तर काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असून सुद्धा हे काउन्सिलिंग प्रोसेस, त्यानंतर कॉलेजेसचे प्रेफरन्स कसे टाकायचे हे माहिती नसल्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांना एक चांगलं कॉलेज न मिळता एक साधारणचं ॲव्हरेज कॉलेज मिळालेलं आहे. बरोबर. तर या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर असतो आपला नीटचा रिझल्ट लागल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करणं. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर आपल्याला CET सेलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काही जे डॉक्युमेंट आहेत तिथं अपलोड करावं लागतात आणि जेव्हा तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळतं किंवा जे राऊंडमधून कॉलेज लागतं तर तिथं हे जे डॉक्युमेंट आहे यांचा ओरिजिनल एक संच तुम्हाला घेऊन जावा लागतो. बरोबर. तर या पुढच्या सेशनमध्ये आपण बघूयात की डॉक्युमेंट कोणकोणते लागतात. ओके. तर सगळ्यात पहिलं म्हणजे महत्त्वाचं डॉक्युमेंट आपलं एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईलचं. कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो त्याला एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे डॉक्युमेंट लागतेच. बरोबर. तर तुम्ही तहसील कार्यालयाच्या मार्फत हे काढू शकता. त्यानंतर 11वी आणि 12वीचे डॉक्युमेंट लागतात. ते म्हणजे आपली एक 10वीची सनद आणि 12वीची आपली मार्कशीट. ओके. तर सनद का, तर सनदच्या तिथं आपला जे डेट ऑफ बर्थ असते विद्यार्थ्याची ती मेन्शन असते, म्हणून आपल्याला सनद हवी असते, ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो. ओके. हे झाले 11वी आणि 12वीचे डॉक्युमेंट. त्यानंतर आपल्याला LC हवा असतो. ओके. 12वीचा जो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते हवं असतं आपल्याला. आणि जो नीटचा आपण फॉर्म भरतो CET सेलचा तो एक आपल्याला नंतर आवश्यक असतो. आता ही पुढची प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा आपल्याला तो फॉर्म मिळेल. त्यानंतर तुमचं नीटचं स्कोर कार्ड एक असतं, रिझल्ट लागल्यानंतर ते देखील आपल्याला भेटेल. ओके. तर आता जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ओके, OBC, SC, ST ह्या विद्यार्थ्यांसाठी ॲडिशनल जे डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. ओके. आणि कास्ट व्हॅलिडिटी. आणि जे कॅटेगरी SC आणि ST मध्ये येतात तर त्यांना एक नॉन क्रिमिलियर नसतं, पण एक कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी जी आपली आहे ट्राईब व्हॅलिडिटी ST कॅटेगरीसाठी ती पाहिजे असते. ओके. आणि त्यानंतर पुढचं एक आहे डॉक्युमेंट ते म्हणजे नॉन क्रिमिलियर. OBC, VJ, त्यानंतर NT1, NT23 ह्या कॅटेगरीसाठी लागतं ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे अशांना हे नॉन क्रिमिलियर मिळतं आणि अशाच विद्यार्थ्यांना ह्या कॅटेगरीच्या बेनिफिटचा फायदा घेता येतो. ओके. जर तुम्ही OBC मध्ये असाल, NT मध्ये असाल, VJ मध्ये असाल आणि तुमचं जर उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे तर तुम्हाला ह्या कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. मग तुमचा फॉर्म हा ओपन मध्ये चालला जातो. बरोबर. तर विद्यार्थ्यांनी मी काय करतो आता ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देतो आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची आणि तिथं मी हे ज्या डॉक्युमेंट आहेत याची एक व्यवस्थित यादी पाठवतो आणि तुम्ही आत्तापासून एवढी तयारी करा की हे डॉक्युमेंट काढण्याच्या थोडे मागे लागा. कारण काय होतं, ऐन वेळेवर आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू राहते, राऊंड इकडे चालू राहतात आणि एखादा डॉक्युमेंटच आपल्याला निघलेलं असतं. बरोबर. ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून आपण काय करा की हे डॉक्युमेंट आत्ताच काढायला लावा. ओके. त्यानंतर नीटचा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आमच्याकडून देखील पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतील.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा एक पॉईंट असा की काउन्सलिंग लावावी की नाही किंवा पेड काउन्सलिंग करावी की नाही. ओके, जर विद्यार्थ्यांना कुणी मार्गदर्शक असेल किंवा मोठा भाऊ कुणाचा असेल, मेडिको असेल, तर त्यांनी स्वतः प्रोसेस केली तरी व्यवस्थित पार पाडता येते. परंतु ज्यांना ह्या प्रोसेसविषयी काही एवढं माहिती नाही, ओके, तर त्यांनी आपला लोकलचा कुठला एखादा काउन्सलर असाल किंवा ज्याला 4-5 वर्षाचा अनुभव आहे तो देखील लावू शकता. किंवा जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सलिंग करायची, संगमनेरला आपलं ऑफिस आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन पेड काउन्सलिंग सुद्धा आपली जॉईन करू शकता. आम्ही मागच्या 4 वर्षापासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू ह्या सगळ्या राज्यामध्ये MBBS, BMS, BHMS, BDS या कोर्सेससाठी आम्ही हजारो विद्यार्थ्यांना गायडन्स केलेला आहे. जर तुम्हाला आपली पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि रिझल्ट लागल्यानंतर आपली प्रोसेस सगळी चालू होईल. ओके, तर रिझल्ट लागेपर्यंत आपण सगळ्यांना वाट बघावी आणि जे डॉक्युमेंटची मी यादी दिलेली आहे ते डॉक्युमेंट आपण परिपूर्ण करून घ्यावे. ते डॉक्युमेंट काही जर राहिले असेल तर ते डॉक्युमेंट काढून घ्यावे. ओके, धन्यवाद.